41 धावांची ती खेळी. दुसरा सामना नुकताच संपलाय. सुमेश डोंगरे यांची ती खेळी बघितलं आपण 15 चेंडूमध्ये 35 धावांची ती खेळी आणि नुकताच तो सामना संपला. आपण बघितलं तर हा तिसरा सामना सुरतोय मुंबई सम्राट वर्सेस फोर्ट 11 चर्चगेट यांच्यामध्ये. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा चौथा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. NC चषक 2025चा हा महासंग्राम पाहायला मिळतंय. 26वे वर्ष आपल्याला पाहायला मिळते. उद्या अंतिम टप्पा आणि उद्या अंतिम क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. उद्या रविवारचा तो दिवस आहे. दर्पण. धन्यवाद कैलास सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इष्टदेवता गणपती बाप्पाला नमस्कार करून मी तर्पण पाटील माझ्या समालोचना सुरुवात करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. 5 तारखेपासून सुरू झालेली स्पर्धा आहे सर. आणि या दिवसांमध्ये आपण काही गटांमध्ये स्पर्धा आपण बघितली होती आणि वेगवेगळ्या गटामध्ये स्पर्धा बघत असताना आज आपण बघतोय तर ती स्पर्धा आज खुल्या गटामध्ये आपण खेळतोय. आणि सकाळच्या दिवसापासून काही सामने जे आहेत ते लगेच आपण बघितले होते. पंचांना विनंती असेल की लगेच सामना सुरुवात करायचे. काही नियम व अटी जे आहेत ते आयोजकांकडून आपल्याला सांगितले गेले. तर 25 मिनिटांचा कालावधी असेल आणि 25 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला 5 षटक माफ करा 6 षटक जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. पाच षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं दिलेली आहेत आणि 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही 5 षटकं पूर्ण नाही केलेत तर बाउंड्री लेवलचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे तुमचं टाईम आता इथे दर्पण लावलं गेलेलं आहे. पहिला बॉल जेव्हा डिलिव्हर होईल त्यावेळेस तो टायमिंग सुरू होईल. टायमर ऑन आहे. त्यामुळे टीम मीटिंग किती करायची तुम्ही ठरवा. वेळ किती मधल्या काळामध्ये घालवायचा तो तुम्ही ठरवा. ज्या पद्धतीनं आता इथे डिसिप्लिन असणार आहे. बरोबर 25 मिनिटाची वेळ तुम्हाला 5 षटकांसाठी दिलेली आहे. कैलास आणि तर्पण आता कॉम्बॉक्समध्ये आहेत. त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. या सामन्याचं धावतं वर्णन. धन्यवाद प्रशांत सर. टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण थोडासा लो राहणारा चेंडू. एक्स्ट्राक्षक देखील चुकतोय थोडासा या चेंडूला फील करण्यासाठी. तर फोर्ट 11 चर्चगेटचा संघ या संघाच्या विषयी जर म्हणायचं झालं ना तर नुकताच एक स्पर्धा संपली. कैलास गणपत बाबूराव पाटील कैलास किसन बाबूराव पाटील यांचे स्मरण. त्या स्पर्धेमध्ये तिसरं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं. तो संघ आपल्याला फोर्ट 11 चर्चगेटचा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेला अख्खा चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं गेलं पण अवांतर उजवेष्टीच्या खूप बाहेर चेंडूला हाताळलं गेलं. त्यामुळे वेल लेफ्ट केलं गेलं. फलंदाज अभिषेक याला आपण बघतोय फलंदाजी मार्कवर तयार आहे. सध्या सुरुवात बघितली तर थोडीशी चांगली सुरुवात आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या बघितली तर 1 आपण धावफलकरी बघतोय सर. मुंबई सम्राट हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 1 धाव आतापर्यंत बघितलं आपण फलकावरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू आतापर्यंत खेळला गेला होता. चेंडूला लांब ठेवलं होतं. डीपमध्ये चेंडू पाठीमागे निघून जातोय. चेंडू दणदण करून क्रॉस होईल यात काही शंका नाही आहे. चौकारासाठी 4 धावा येत आहेत. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेमध्ये येऊया. मात्र DJ थोडासा लांब आहे त्या कारणास्तव आम्ही दर्पण यांच्याकडे जातोय. दर्पण. नक्कीच एक चांगला फटका म्हणता येईल कारण बॅकची टॉप पेच घेऊन ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. लाईन बघितली तर उजवेष्टीच्या बाहेर हाताळली होती आणि चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं परंतु बॅकची जी टॉपेज आहे ना ती टॉपेज लागून चेंडू निघाला. तो सरळ यष्टिरक्षकाच्या पाठच्या क्षेत्रामध्ये निघून गेला आणि त्यावेळेला बघितलं तर सर्व क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलमध्ये होते आणि सरळ हा चौकार धावफलकावरती लगावला जातोय. अभिषेक सध्या फलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता परंतु थोडासा लेग कटर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता. थोडा शफल झाले होते. फलंदाजा बघितलं तर अभिषेक यांना बघितलं थोडं शफल झाले होते आणि शफल झाल्या कारणाने बॅट आणि बॉलचा तितका संपर्क आपल्याला बघायला मिळाला नाही. अभिषेक उजव्या हाताचा फलंदाज आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा त्याबरोबर. प्रीतमला बघितलं अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले आहेत. मुंबई सम्राट प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा अकीब यांचा तो पुढचा चेंडू. 2 माइंड्समध्ये होता फलंदाज. खेळू तर कुठे खेळू परंतु नंतर बघितलं आपण चेंडू बाहेर निघाला आणि योगेश घरत यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा होतो. अवंतर भर होते. धावसंख्या 6. नक्कीच खेळपट्टी बघितल्यानंतर सर तर ज्यावेळेला या स्पर्धेला सुरुवात झाली 5 तारखेला त्या दिवसापासून आपण बघतोय तर ज्यावेळेला चेंडू पडतोय ना पिचवरती तर पडल्यानंतर त्याची दिशा बदलते आहे. म्हणजे जो फिरकी गोलंदाज आहे किंवा गोलंदाजच्या फिरकीमध्ये वेग असताना सुद्धा जो चेंडू फिरतो ना त्यासाठी नक्कीच पूरक अशी खेळपट्टी बघायला मिळते. हलकीशी ग्रास आहे. ग्रासिंग विकेट आहे आणि त्या कारणाचं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस चेंडू होता मात्र बघितला आपण घुटना टेक तमाशा देख
और इस गेंद पर है 6 नंबर की वो नंबर प्लेट, 6 रन। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ, 6 धावा। नक्कीच मोठा फटका बघायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला थोडंसं फुलटॉस चेंडू असल्या कारणाने लगेच चेंडूला पाठवून दिला सीमारेषेवर. ॲक्शन क्रिकेटमध्ये आपण बघतोय डीबीएन लाईव्हच्या मधून आपण ही चित्र ग्राफिक्स आपण बघतोय, सरळ सीमारेषेबाहेर पाठवलं गेलं आणि दाफलकरती बढती येते. बघितलं ती याच्या अगोदर थोडंसं बॅट शांत होती, परंतु आता बॅट तळपली आहे. जसं ऊन तळपतंय, दुपारचं सत्र आहे आणि यावेळेला आपण बघतोय तर वातावरण सुद्धा गरम आहे, तर बॅट सुद्धा तळपली आहे असं अभिषेक यांची. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आणि हा अजून एक येतोय अभिषेक याच्या मार्फत षटकार. धाव फलकावरती धाव वाढवले जातील, जाऊन पोहोचतील 18 वरती. 18 धाव फलकावरती पाहायला मिळते. मागचा स्ट्रोक आपण बघितला तर घुटण्याला टेकवलं होतं पूर्णपणे, म्हणजे आपल्या उजव्या पायाला बघितलं आपण पूर्णपणे टेकवलं होतं आणि हा स्ट्रोक बघितला आपण तर फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळतोय फलंदाज. 2 लगातार षटकार आणि त्या कारणास्तव मुंबई सम्राट पोहोचतोय 18 या धावांवर. अभिषेकला बघा, अभिषेक 5 चेंडूमध्ये 16 धावांवरती खेळतोय. ग्रेट क्रिकेट बाय अभिषेक यार. नक्कीच या आधीचा बॉल बघितल्यानंतर तर फुलर लेनचा होता. फुलर लेनचा बॉल कुठेही आपण जसं फलंदाज ज्या पोझिशनमध्ये येतो खेळत असताना त्या पोझिशनमध्ये तो फटकावू शकतो, परंतु यानंतरचा जो बॉल बघितला तो त्या चेंडूवरती थोडंसं डाव्या पायावरती चेंडू हाताळला होता आणि डाव्या पायावरती हाताळल्या कारणे आपण ॲक्शनमध्ये बघतोय तर तो चेंडूला पाठवून दिला सर फाईन लेग रिझनमध्ये आणि तो सुद्धा सक्सेसफुल फटका आपल्याला अभिषेक यांच्या मार्फत बघायला मिळाला. अभिषेक ऑन फायर हे वर्ड्स आपल्याला ऐकायला मिळत आहेत, कारण ते 2 षटकार फार महत्त्वाचे होते. ट्रेमेंडस बॅटिंग बाय अभिषेक यार. अजून खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये, कारण बघितला आत्ताच सुरुवात झाली आहे मॅचची. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागून चेंडू शॉर्ट रिझनमध्ये राहते, परंतु एक धाव सफलरित्या पूर्ण घेतली जाईल. या षटकाची समाप्ती होते आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात. 19 कोणताही गडी बाद न होता. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुंबई सम्राट आणि फोर्ट 11 चर्चगेट यांच्यामधला सुरू असलेला सामना आपण बघतोय आणि हा सामना पहिल्या षटकामध्ये 19 धावांवर येऊन थांबलाय सर. अजूनही येणारे काही चेंडू बाकी आहेत, या डावाची समाप्ती अजून बाकी असेल. पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू हाताळला होता, त्यानंतर वाईड, त्यानंतर चौकार आला होता आणि नंतर आपण अभिषेक याला बघितलं तर त्याची बॅट तळपली आणि सरळ 2 षटकार याच्या मार्फत लगावले गेले होते. वैयक्तिक 6 धावा 6 चेंडूमध्ये 17 धावा करत असताना अभिषेक आपण बघतोय. म्हणजे पहिलं षटक जे संपलं गेलं ते पहिल्या षटकामध्ये 19 धावा आहेत. त्या 19 धावामध्ये बघितलं आपण तर 17 धावा या अभिषेकच्याच आहेत. प्रीतम यांना अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे आणि प्रीतम यांना बघितलं आपण अजूनपर्यंत स्ट्राईक भेटलेली नाही आहे. मी म्हणेन बघायचं आहे आता मात्र तो स्ट्राईकला येतोय का. मात्र यावेळेस अकीब यांचं ते षटक संपलंय. विशाल येतोय समोरच्या एंडकडनं, कॉमेंटेटर बॉक्स एंडकडनं, म्हणजे बघितलं खारी एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विशाल सारखा गोलंदाज. नक्कीच तयार असेल विशाल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावरती अभिषेकला बघतोय. यावेळेला गुडलेन स्पॉटचा चेंडू होता, थोडा आतल्या बाजूला येणारा बॉल आपण बघितला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क बघायला निघाला नाहीये, परंतु पंचांकडे दाद मागितली गेली, पण बॅटची कडा आणि बॉल यामध्ये अंतर बघायला मिळालं. पंचांकडे अपील नक्कीच होती, परंतु ती अपील फेटाळून लावतायत. आपण बघतोय रिव्ह्यूची मागणी केली जाते, परंतु रिव्ह्यू फक्त वाईड बॉलसाठी आपल्याला रिव्ह्यू मिळेल किंवा एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला यावरती बघायला मिळाली. पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला आला, खालच्या टप्प्यात राहिला होता, त्यामार्फत निर्धाव चेंडू. यावेळी मात्र उसळी प्राप्त होत आहे, पुल केला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सक्सेसफुल. परंतु नक्कीच पंचांचा खराब चेंडूचा इशारा, कोणतंही नुकसान होणार नाही. चांगला चेंडू हाताळला होता, परंतु यावेळेला पंचांकडून खराब चेंडूचा इशारा होतोय. झेल सुद्धा चांगला टिपला गेला होता, परंतु यावेळेवरी कोणतंही नुकसान होणार नाही. 21 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिषेक अंगणे मुंबईचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. प्रीतम देखील आपल्याला मुंबईचा खेळाडू पाहायला मिळतोय. तर दोन्ही मुंबईचे खेळाडू काय आहेत, कारण मुंबई सम्राटचा संघ या ठिकाणी खेळतोय. या ठिकाणी दुसऱ्या बाजूने फोर्ट 11 चर्चगेटचा तो संघ पाहायला मिळतोय. जसा उल्लेख केला, या संघाने अनेक वेळा बघितलं आपण पारितोषिक या मैदानावरती पटकावलंय. नुकताच एका स्पर्धेमध्ये बघितलं आपण 3रं पारितोषिक या मैदानावरती पटकावलं होतं. तर या देखील फार मोठ्या आठवणी आहेत.
नक्कीच आठवणी असतील या ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय आपण पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला होता. ज्याप्रमाणे तुम्ही सर उल्लेख केला ना, आठवणी 25 वर्षांचा इतिहास आहे आणि नक्कीच या 25 वर्षामध्ये खूप आठवणी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला होता, पुढे स्टेप आउट करून खेळला गेला, चेंडू निघून जातोय सरळ 38 क्षेत्ररक्षक डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि या चौकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 वरती. बिनगडी बाद, आता कोणताही गडी बाद न करता 25 धावांवरती खेळतोय मुंबई सम्राट संघ. यावेळेला पाहिलं तर प्रीतम, यावेळेला प्रीतम म्हणतात मी पण पाठी राहणार नाही, कारण ज्यावेळेला अभिषेक यांची बॅट तळपली गेली त्यानंतर प्रीतम स्वतःला या मॅच मध्ये झोकून देत असताना आपण बघतोय. नक्कीच प्रीतम म्हणतोय मुझमे भी है वो दम. इथे फ्रंट फूटचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून येतोय. प्रीतम 4 वरती खेळतोय, अभिषेक 18 वरती खेळतोय. अभिषेकने 18 साठी 8 चेंडूचा सामना केला होता आणि ते षटकार आपल्याला आठवतील यात काही शंका नाहीये. नक्कीच यावेळेला चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज विशाल याच्या मार्फत पडल्यानंतर थोडा खालच्या टप्प्यात राहिला. बॅट आणि बॉल तितका संपर्क आला नाही, पाठी येऊन नाही पुढे येऊन खेळायचं होतं, परंतु बॅकफूट लावून पंच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या षटक्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळाली. दरम्यान विशाल पुन्हा एकदा तयार. यावेळेला शरीराच्या आत येणारा चेंडू होता, फाईनल क्षेत्रामध्ये टोलावून लावलाय, निघून जाईल सरळ सीमा रेषा पार आणि अजून एक चौकार बघायला मिळेल तो प्रीतम याच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 वरती. आतापर्यंत बघितलं तर 1.4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि चांगली फलंदाजी म्हणता येईल. सलामवीर जोडी जशी फलंदाजी करायला हवी त्याप्रमाणे जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय कैलास सर. नक्कीच जशी सलामी व्हायला हवी, जशी सुरुवात व्हायला हवी, म्हटलं तर सुरुवात चांगली असेल त्याचा अंत चांगला होतो. मात्र इकडे अंत कसा चांगला होईल ते पाहायचं आहे, बघायचं आहे. दोन्ही संघ तुल्यमान आहेत, दोन्ही संघामध्ये तो दमखम आहे. कोणताही संघ विजय होऊ शकतो, कोणताही संघ पराभूत होऊ शकतो. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बघितलं आपण कदाचित स्ट्रेट खेळायचं होतं, परंतु बघितलं आपण त्या रेंजमध्ये बॅटला तो चेंडू लागला नाही आणि त्या कारण तिथेच तो चेंडू थांबतो. तिकडे फिरत होता चेंडू, आपण बघितलं तर बघा तिथेच चेंडू फिरत होता आणि प्रीतम पुन्हा एकदा पाठीमागे आला. कदाचित चेंडू स्टम्प्सला लागेल का या तो भीतीने होता मला वाटतं. गुड डिलिव्हरी. नक्कीच असं अनेक वेळा दृश्य आपण बघितलं की ज्यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांवरती आदळत असतो, परंतु यावेळेला तसं काही घडताना बघायला मिळालं नाही. विशाल पुन्हा दोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेला मात्र स्लॉट मधला चेंडू होता, सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चौकार. प्रीतमच्या बॅटमधून तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. प्रीतम यांचं आपण बघितलं षटक, दुसरं षटक समाप्त होतंय. दुसऱ्या षटकाची कहाणी काय राहिली आहे सर, तर पहिल्या षटकामध्ये अक्कीब अभिषेक जे आहेत ते स्ट्राईकवरती राहिले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू हे जवळजवळ 5 चेंडू जे आहेत जवळजवळ प्रीतम यांनी खेळून काढले होते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला होता, दुसरा चेंडू नो बॉलच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती आपण चौकार, चौथा चेंडू डॉट आणि त्यानंतर सलग डॉट चौकार आणि डॉट. या षटकामध्ये जवळजवळ 3 चौकार आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती बिनगडाच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, पण टायमरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल सर, कारण टायमरकडे आपण लक्ष दिलं तरच आपण ते बघणार आहोत. कारण 25 मिनिटांचा कालावधी आहे आपल्याला 5 षटक फेकण्यासाठी आणि जर ते पूर्ण झाले नाहीत तर नक्कीच एक अतिरिक्त खेळाडू जो आहे तो 38 सर्कलच्या मध्ये हा घ्यावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. केला सर. नक्कीच पहिला सामना मयूर 11 अंधेरी वर्सेस आर्या यांच्यामध्ये बघितला आपण. नंतर बघितला आपण तर मागचा दुसरा सामना आपण बघितला जो 55 आणि 56चं जे टार्गेट आपण बघितलं आणि हा तिसरा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळा बाहेरच्या पट्ट्यातला चेंडू होता, पाठवून दिलाय सरळ 38 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. हा येतोय नामांकित चौकार अभिषेकच्या बॅटमधून. अबुल यांचं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू थोडासा ॲक्शन रिक्षेपी मागतोय, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हाताळला गेला होता परंतु सफल झाले आणि शरीराच्या जवळ चेंडू खेळला गेला आणि फिरून पाठवून दिला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकारासाठी. याला सर काय म्हणाल याच्या फलंदाजीबद्दल. नक्कीच अभिषेक यांची फलंदाजी आपण बघतोय. या वेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू हाताळतात
आणि त्यावेळेला फॉलो करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता. अभिषेक अंगणे टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे आपण बघितलं आणि बघितलं आपण ती आज देखील तो कारकीर्द या ठिकाणी या मैदानावर दाखवतोय. 10 चेंडूमध्ये 22 धावा, त्याच्यामध्ये षटकार बघितले, त्याच्यामध्ये चौकार बघितले आणि मगाचा तो चौकार बघितला ना, स्ट्रोकसाठी ती जागा बनवली त्यांनी आणि तो चौकार खेळला होता. नक्कीच यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न करून बघितलं गेलं, अवांतर रेषेच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि नक्कीच अवांतर धावेचा इशारा केला जाईल. आमचे पंच योगेश गर्दी तटस्थ आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न फॉलो केलं गेलं होतं, परंतु फॉलो करत असताना उजव्या खूपच बाहेर चेंडू हाता गेला. धावफलकावरती नजर टाकली ना सर, तर पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत एकेरी दुहेरी धाव एकही नाही आहे. ज्या कोणत्याही धावसंख्या आपण बघतोय ते चौकार आणि षटकारांनी आलेल्या आहेत. पुन्हा एकदा उजव्या बाहेर चेंडू ऑन साइडला खेचून घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. यशस्वी झेल टिपला जाईल आणि पहिला गडी बाद होईल. तो मुंबई सम्राट या संघाला अभिषेकच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना आपण बघतोय. 12 चेंडूंचा खेळ त्यांनी केला आणि 22 धावा वैयक्तिक करत असताना अभिषेक यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. 2 चौकार 2 षटकार याच्या 2चे स्ट्राईकचे रेटने आपण बघतोय, तर चांगली फलंदाजी चांगले योगदान दिलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया उजवेच्या खूप बाहेर चेंडू हाताळला गेला होता, तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉवर तितकी जनरेट होताना पाहिली नाही आणि तिथे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही आणि यावेळेला मात्र अभिषेकच्या स्वरूपात पहिला गडी बाद होईल तो मुंबई सम्राट या संघाचा. नक्कीच फार घाम गाळल्यानंतर बघितलं आपण या विकेटला प्राप्त केलेलं आहे फोर्ट 11 चर्चगेट या संघाने. कारण फार वेळेपासून बघितलं तर वाट बघत होते कधी तो गडी बाद होईल, कधी तो गडी बाद होईल, पण शेवटच्या क्षणी बघितलं आपण अभिषेक अंगणे हा बाद होतोय. नो डाऊट अभिषेक अंगणे 11 चेंडू 22 धावा त्याने उभारले आपल्या संघासाठी. 38 वरती 1 समीकरण आपल्याला पाहायला मिळते आणि 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. प्रीतम 12 वरती खेळतोय आणि नौका खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट मॅच बिटवीन फोर्ट 11 चर्चगेट वर्सेस मुंबई सम्राट इयर. दोन्ही संघ मुंबईचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही संघ मुंबईचे आहेत आणि ज्या वेळेला या डावाला सुरुवात झाली ना सर, त्यावेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाचं कुठेतरी वर्चस्व राहिलं होतं आणि ती भागीदारी तोडण्याचा प्रयत्न करायला गेला आणि तोच नक्की प्रयत्न सक्सेस होताना आपण बघतोय. कारण भागीदारी तोडणं तरच आपण या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. फोर्ट 11 चर्चगेटचा संघ अबुल यांना ती सक्सेसफुल होत आहेत त्यामध्ये आणि चांगलं गोलंदाजी म्हणता येईल. कारण धावा जरी आल्या तरी विकेट मिळालेला आहे त्यांना. प्रीतम आणि मोनिल यांची जोरी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. यावेळेला मुंबई सम्राट या संघाकडून दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्याच्या खूप बाहेर चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑन रिझन मध्ये आणि कोणतीही चुकी होणार नाही. दुसरा गडी बाद होतोय या चेंडूवरती आणि अजून एक धक्का बसेल तो मुंबई सम्राट या संघाला मोनिलच्या स्वरूपात. मोनिल आले आणि मोनिल गेले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न इथे अयशस्वी होताना दिसतोय. ज्या वेळेला आपण बघितलं या डावाला सुरुवात झाली तर मोठ्या फटक्यानीशी धावसंख्या घेतल्या जात होता. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला अभिषेक आणि प्रीतम यांच्या मार्फत बघायला मिळत होती. कारण पहिल्या षटकमध्ये अभिषेक यांनी चांगली फलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम यांच्यासाठी ते षटक चांगलं राहिलं कारण 3 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र आता या षटकामध्ये अबुल यांच्यात पहिल्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार आला होता सर, परंतु दुसऱ्या चेंडू नंतर त्यांनी जे कमबॅक केलंय, जो कमबॅक बघायला मिळाला आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. यावेळेला ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय आपण उजव्याच्या खूप बाहेर चेंडू हाताळला गेला होता, लॉफ केलं गेलं होतं चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते लॉंग ऑन रिझर्व मध्ये आणि कोणतीही चुकी करताना आपण पाहिलं नाही. मोनिल बाद झालंय. नवीन खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. अबुल ऑन हॅट्रिक, कारण बघितलं 2 लगातार ती गडी बाद झालेत. डावऱ्या हाताचा फलंदाज विकेटवरती येतोय. प्रीतम और ड्राईव्ह करतोय. टेक्निकचा चांगला वापर बघा, हेच पाहिजे 6 षटकांमध्ये तुम्हाला, हेच पाहिजे. बघितलं आपण की अजूनही खूप षटकं बाकी आहेत, आपल्याला ऑन द मार्क व्हायला हवं आणि तेच काम करतोय हा फलंदाज.
नक्कीच एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा तितकाच भर दिला पाहिजे, कारण ज्या वेळेला मोठे फटके खेळत असताना फलंदाज बाद होत असतात, तर धावफलक कुठेतरी रोखलेलं असतं, फलंदाजाला कुठेतरी जखडून ठेवलेलं असतं ना, तर त्यावेळेला एकेरी दुहेरी धावांना सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं, कारण याला क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी सिंगल डबल आहे. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता, उजवेष्टीच्या बाहेर चेंडूला हाताळलं पाठवायचं होतं थर्ड मॅन रिझनमध्ये, परंतु तिथे कोणताही यशस्वी येत नाही आहे. आणि नक्कीच यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता अबुल यांच्या मार्फत बघायला मिळते. तिसरं षटक चांगलं हाताळलं गेलं फोर्ट 11 चर्चगेट या संघासाठी अबुल यांच्या मार्फत. अबुल नो डाऊट, जरी पहिल्यांदा चौकार आपण बघितला असता तरी त्यांनी कंट्रोल दाखवलं, सीचा अर्थ त्यांनी दाखवला आणि कमबॅक केलं. या ठिकाणी बघितलं आपण चांगले चेंडू हाताळले आणि त्या कारणास्तव 38वरती 2 हे समीकरण मुंबई सम्राट संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. अबुल अजूनपर्यंत बघितलं आपण तर या ठिकाणी गोलंदाजी करत होता अबुल आणि त्याच्यानंतर बघितलं षटक ते संपलं गेलं आहे आणि वन ऑफ द गुड क्रिकेट बाय अबुल. तर पहिल्या दिवसामध्ये 2 संघ पुढे आले आहेत, नायगाव आणि 441 आचोळे. नायगाव संघ आणि कोण विसरणार आहे, सतलेज यांना कोण विसरणार आहे, स्पेशली शैलेंद्र यांना. शैलेंद्र यांच्या त्या 8 चेंडूमध्ये 34 धावा आणि सतलेज यांनी केलेली ती खेळी अप्रतिम राहिली होती. त्याच्यानंतर बघितलं संजू यांची खेळी बघितलं आपण आचोळ्या संघाच्या माध्यमातून विसरून चालणार नाही आहे, ती देखील अप्रतिम होती. आज बघितलं 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्या या मैदानावरती बघायला मिळतं गेल्या 5 दिवसापासून. यावेळेला मात्र बघितलं तर शफल होल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पंच आमच्याकडे वळतील, नक्कीच अवांतर धावेचा इशारा केला जातोय. पंच परशुराम यांना आपण बघतोय तटस्थ आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय तर ज्या वेळेला चेंडू पडला थोडासा कट झाला होता, परंतु नक्कीच तो यष्टांच्या बाहेर होता, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला हाताळलं गेलं आणि यावेळी षटकारी संगता वाईड बॉलने सुरुवात होते. विशाल यांना पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्यांना 15 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु आता मिळालं तर त्यांना कमबॅक करावं लागेल, कारण जो मोमेंटम अबुल यांना मिळाला आहे तो मोमेंटम कायम ठेवणं गरजेचं असेल ते फोर्ट 11 चर्चगेट या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू यामधला बघितला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, चेंडूला ड्राईव्ह करून क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये, तोपर्यंत 1 धाव आहे ती सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 वरती 2. केला सर ऑफस्टम्पचा चेंडू बघितला ऑनला टर्न करतोय फलंदाज, सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 41 या धावसंख्यावरती. वी आर इन द ओव्हर नंबर 4th year and this is the match between Mumbai Samrat and Fort 11 Churchgate here and the score is 41 for loss of 2 wickets. Pritham is playing on 12 while Pritham Bari is playing on 2 here. Great cricket on this ground here. नक्कीच चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय, कारण यावेळेला बघितलं तर एकेरी दुहेरी धावा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याला महत्त्व दिलं जात आहे, कारण ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये जी मोमेंटम मिळाला होता मुंबई सम्राट या संघाला, तो मोमेंटम ब्रेक करण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त झालं ते अबुलला, आणि आता मात्र विशाल यांना सुद्धा तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या वेळेला उजवेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला गेला, पंच आमच्याकडे वळतायत आणि नक्कीच अवांतर धावेचा इशारा करता येईल. बघितलं तर यष्ट्यांच्या बाहेर चेंडू हाताळले जातात, कारण या माहिती आहे ज्या वेळेला यष्ट्यांमध्ये चेंडू हाताळले जातील मैदान असं पूरक आहे फलंदाजासाठी, तर मोठा फटका येणं सहजरित्या येऊ शकतो. यानंतरचा देखील एक मोठा सामना आहे सँडी स्पोर्ट्स विरार वर्से. बघितला आपण 555 विजय साई सिद्धे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, फुटवर्क थोडंसं कमी होतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितला मिस झाला आणि चेंडू बघितला आपण विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. प्रीतम 12 वरती आणि अजूनही बघितला आपण धावसंख्या 42 वरती पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय यावेळेला चेंडू गुडलँड स्पॉटवरून थोडासा खालच्या टप्प्यात राहिला आणि अजून एक निर्धाव चेंडू बघायला मिळाला. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला, पण यावेळेला सरळ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि अजून एक सफलता प्राप्त होते विशाल याला, आणि तिसरा गडी बाद होईल तो प्रीतम याच्या मार्फत मुंबई सम्राट या संघाचा. प्रीतमच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. प्रीतम यांना बघितलं तर वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 12 धावा करत असताना 3 चौकारांनिशी 150च्या स्ट्राईक रेट त्यांनी खेळी गेली, चांगलं योगदान दिलं गेलं. परंतु ज्यावेळी सुरुवात झाली तो सुरुवात शेवटपर्यंत घेऊन जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण एखादा डाव जर मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जायचं असेल तर नक्कीच सुरुवातीपासून त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि ज्यावेळेला सुरुवात चांगली होते त्यावेळेला शेवट सुद्धा चांगला झाला पाहिजे.
नक्कीच थोडासा आत आला चेंडू आणि त्याच्यानंतर बघितलं आत येऊन तो चेंडू बघितला स्टम्प्सला आदळतोय आणि त्याकरता प्रीतम बाद झालाय. बघितलं 12 धावा झाल्यात ना, त्या 12 धावांमध्ये बघितलं तिन्ही चौकार बघितले प्रीतम यांच्या माध्यमातून. 8 चेंडूचा त्याने सामना केला होता आणि प्रीतम बाद होऊन तंबूमध्ये परततोय. 42 वरती 3 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मुंबई सम्राटचा संघ. नक्कीच चांगलं समीकरण म्हणता येईल, कारण सुरुवात चांगली झाली. अजून येणारे चेंडू बाकी असतील, या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. कारण बघितलं तर जवळजवळ 2 वाईड 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये हाताळले गेले होते आणि त्याच्याच जोरावरती बघितलं तर अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये बाकी असतील. खेळ बाकी आहे, अजून डाव संपलेला नाही आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न नक्कीच करायचे. यावेळेला मयूर मागेला हलक्या त्याने चेंडूला खेळू काढला, क्षेत्ररक्षक ते नव्हता, परंतु झेलची संधी असताना थोडंसं रोखलं जाते आणि 1 धाव ही अर्जित केली जाते. हलक्या त्याने खेळून काढलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 वरती. मयूर मांगेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नारंगी गावाचा सितारा, परंतु आज बघितलं मुंबई सम्राट या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला अँड इज ऑन द मार्क हिअर फॉर 1 रन हिअर. नक्कीच यावेळेला बघावं लागेल. प्रीतम आणि मयूर यांची जोडी आपण मैदानी आतमध्ये, दोन्ही नौके फलंदाज आहेत, पण यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे आणि तो अनुभव आता पणाला लावणं गरजेचं असेल. कारण जो मोमेंटम मिळालेला आहे फोर्ट 11 चर्चगेट या संघाला, तो मोमेंटम कुठेतरी ब्रेक करावा लागेल. चांगली धावसंख्या उभी करावी लागेल, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत सर, आणि दोन्ही संघ ज्या वेळेला मातब्बर असतात त्यावेळेला दोन्ही संघांचे प्लस मायनस दोन्ही संघांच्या खेळाडूंना माहीत असतात. यावेळेला डावखुऱ्याचा फलंदाज कटर चेंडू हाताळला गेला होता, परंतु डाव्या यष्टीच्या खूप बाहेर होता. पंच आमच्याकडे वेळेला नक्कीच अवांतर धावेचा इशारा केला जाईल. हा चेंडू जर उजव्या यष्टीवरती ठेवला असता, 3ऱ्या 4थ्या यष्टीवरती ठेवला असता, तर नक्कीच तो सक्सेसफुल चेंडू आपल्याला बघायला मिळाला असता. निदान मिडल स्टॉपवरती जरी असला असता तरी तो सक्सेसफुल झाला असता, कारण ब्रेक देखील होता थोडासा आपण बघितलं ते चेंडूवरती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप पेज लागते, क्षेत्ररक्षक येईल का, आणि यस अजून एक गडी बाद होईल तो प्रीतम यांच्या मार्फत मुंबई सम्राट या संघाचा. आणि प्रीतमला मात्र जास्त चांगलं काही योगदान देता आलं नाही. 3 चेंडूचा खेळ समाप्त होताना 2 धावा वैयक्तिक होत असताना त्याच्या खेळीला हा पूर्णविराम लागतोय. धावफलकात धावा बघितल्या तर 44 वरती 4 गडी बाद झालेत आणि आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. हो नक्कीच प्रीतम बघितलं आपण तर 3 चेंडूचा सामना केला होता, 2 धावा त्याच्या नावावरती आहेत, 1 डॉट देखील गेला होता आणि स्ट्रायकिंग रेट बघितला 66चा स्ट्रायकिंग रेट आपल्याला पाहायला मिळतोय. बघा कशा पद्धतीने बाद झालंय. प्रीतम लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितला आपण एक सुंदर असा झेल, एक सोप असा झेल पाहायला मिळतोय. 44 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स हिअर. तर यानंतरचा सामना एक मोठा सामना, सँडी स्पोर्ट्स विरार वर्सेस साई सिद्धी इन्फ्रास्ट्रक्चर विजय 5556. दोन्ही संघाचे कर्णधार. हा सामना म्हणजे ही इनिंग संपल्यानंतर लगेच तुम्ही तयारीत राहायचंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिली 2 षटक बघितली तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे हा सामना झुकला होता, परंतु 3रं आणि 4थं षटक बघितलं तर फोर्ट 11 चर्चगेट या संघाच्या गोलंदाजांनी सामना बघितलं तर आपल्या साईडला झुकवलेला बघायला मिळतोय. कारण विकेट मिळवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंच आहे, परंतु धावा रोखण्यात सुद्धा त्यांना यश प्राप्त झालंय. फलंदाजाला कुठेतरी जखडून ठेवलं गेलंय 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये अबुल आणि विशाल यांच्या मार्फत. विशाल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. राजेश यावेळेला मारा करतील. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला होता, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु कोणतीही दाद फेटाळून लावतील पंच. आणि यावेळेला निर्धाव चेंडूची सांगतेनंतर 4थ्या षटकाची सांगता होते. 4थं षटक समाप्त होते. धावा आहेत 44 वरती 4. मयूर आणि राजेश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. येणार 2 षटक असतील. नक्कीच या 2 षटकांचा धावतो चलमचल आम्ही तुझ्यासाठी घेऊन येणार आहोत कैलास सर. नक्कीच दर्पण आपण बघितलं 4-4-4-4 हे बघितलं ॲनालिसिस आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतं आहे. 44 फॉर 4 आणि 4 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. नौका गोलंदाज पुन्हा एकदा मला वाटतं अबोल येतोय, ज्याने की बघितलं आपण
मागे षटक हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा आपला कोटा पूर्ण करण्यासाठी येतोय या नक्कीच मैदानावरती. नक्कीच नक्कीच अबुलची चर्चा केली जाईल कारण अबुल यांनी तिसरं षटक हाताळलं आणि तो मोमेंटम जो मिळाला फोर्ट 11 चर्चगेट सांगला तो चांगला होता कारण अबुलच्या तिसऱ्या षटकामध्ये चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती परंतु दुसऱ्या चेंडूनंतर जी सफलता त्याला प्राप्त झाली त्यानंतर 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं आणि चौकार येऊनही फक्त 6 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू होता, पुल केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप मध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु स्वतःला रोखतायत. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी म्हणता येईल किंवा चांगली गोलंदाजी या मैदानावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळते. मयूर आणि राजेश यांना आपण मैदानावरती बघतोय. नक्कीच मयूर आणि राजेशची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. मयूर मांगेला द मॅन फ्रॉम नारंगीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश हा बघितला आपण मुंबईचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. दोन्ही बघितला आपण तर खेळाडू नौके आहेत विकेटवरती आपण बघितलं कारण मयूर यांच्या नावावरती 2 धावा आहेत आणि राजेश यांना अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे या विकेटवरती. नक्कीच क्षमता आहे, क्षमता दर्शवावी लागेल कारण मयूर यांना मागितलं तर त्यांचं होम पिच आहे, होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती कोणत्या सत्रामध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली पाहिजे मॅचला बघून सिच्युएशन समजून कशी खेळ करावा नक्कीच त्यांची क्षमता आहे. राजेश तयार असतील. यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू, पायावरचा चेंडू होता, स्वीप केलाय, चेंडू निघून जातोय, 1 बाउन्स, चौकार, सीमा रेषा पार आणि जवळजवळ 6 ते 7 चेंडू नंतर हा आपला चौकार बघायला मिळतोय. राजेशच्या बॅटमधून हा चौकारनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 49. ऍक्शन रिप्ले बघतोय आपण. पायावरती आदळला होता चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता परंतु फलंदाजाने तो चेंडू ओळखला आणि स्वीपच्या मार्फत चेंडूला पाठवून दिलं ऑन साइडला, सरळ सीमा रेषा पार. बरोबर बघितलं आपण तर ऑफ स्टंपवरती हा चेंडू आता झुकले आणि त्याच्यानंतर फाईन आणि स्क्वेअरचा तो बघितला आपण क्षेत्र निवडला फलंदाजाने. धावसंख्या 49 वरती म्हणजे 50 पासून 1 धाव दूर. यावेळेला सरळ येतोय चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. राजेशच्या बॅट मधून हा येतोय दुसरा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 वरती. राजेश यांची खेळी आता आपल्याला आक्रमक होताना बघताय कारण ज्या वेळेला दुसरं, तिसरं आणि चौथं षटक मार्गस्थ होतं त्यावेळेला धावसंख्या 53. रिव्ह्यू येस ओके. इथे थर्ड अंपायरचा कॉल आहे कारण बघितलं आपण षटकार आहे की चौकार आहे ते आपल्याला बघायचं आहे. कॉल फॉर अ थर्ड अंपायर हियर. नक्कीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांकडून कारण ॲक्युरेसी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. DBN लाईव्हच्या मार्फत हे ग्राफिक्स, हे चित्र आपण लाईव्हवरती बघू शकतो परंतु त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही यासाठीच नक्की पंचांनी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. काल देखील बघितलं आपण वाईटच्या बाबतीत ते रिव्ह्यू घेतलेले होते, नूच्या बाबतीत ते रिव्ह्यू घेतलेले होते, रनआउट असतील तर रनआउटच्या बाबतीत देखील रिव्ह्यू घेतले जातात आणि आता मात्र चौकार आहे की षटकार हे पाहण्यासाठी देखील या ठिकाणी रिव्ह्यू बघितला जातो या ठिकाणी. तर अप्रतिम टेक्नॉलॉजीचा एक चांगला वापर कारण DBN आहे आणि DBN आहे म्हटलं की क्लॅरिटी, DBN म्हटलं की नक्कीच अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. नक्कीच DBN लाईव्ह चॅनलला नक्कीच नीट अँड लाईव्ह टेलिकास्टसाठी ओळखला जातो. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय शेवटच्या एक फ्रेम पर्यंत ती फ्रेम बघितली जाते आणि नक्कीच ती बघितली जाईल कारण या डिसिजनवरती सामना हा अवलंबून असतो. सेकंड अँगलने बघितलं जाईल, पंच तटस्थ आहेत तर यावेळेला बघतोय आपण आणि यस इट्स 4 चौकार. चौकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 53 वरती 4. त्रेपन्न धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 लगातार चौकार पाहायला भेटलेत. झोकले होते, फाईनचं क्षेत्र निवडायचा होता, निवडलाय तो क्षेत्र, सिंगल आले. त्याच क्षेत्रामध्ये बघितलं मगाशी एक तो चौकार ठोकला होता आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये एक चौकार ठोकला होता राजेशने. राजेश पुढे सरकतोय आणि मयूर मांगेला आता मात्र स्ट्राईकला जातोय. धावांची गती पुढे सरकली जाईल. नक्कीच एक फलंदाज आक्रमक आहे तर दुसरा फलंदाज संथ गतीने त्याला साथ देतोय आणि हेच कॉम्बिनेशन गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये कारण एक फलंदाज जर आक्रमक आहे तर त्यावेळेला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं आणि धावफलक सरकवणं गरजेचं असतं. यावेळेला आखूट टप्प्याचा थोडासा चेंडू होता, दुसऱ्याच्या बाहेर चेंडू हाताळायला चांगला प्रयत्न केला गेला परंतु झेल शेवटच्या क्षणी सुटतोय आणि यावेळेला मात्र 2 धावा घेण्यामध्ये सहजरित्या त्यांना प्राप्त होतील आणि 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचेल
56 वरती मयूर मांगेला यांचा आपण बघितलं तर उजष्टीचे चेंडू बाहेर हाताळला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय पाठवायचं होतं लॉंग ऑन रिझनमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात होते, परंतु शेवटच्या क्षणाला आपण बघितलं तर पाय स्लिप झालेला आहे आणि त्या पाय स्लिप झाल्यामुळे तो शेवटच्या क्षणी बॉल जो आहे तो हातातून सुटतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. आता मात्र चौकार असणार आहे. 4 धावा. ग्रेट स्ट्रोक बाय मयूरियर. नक्कीच चांगला स्ट्रोक आहे. व्ही मध्ये खेळलेला फटका होता, गोलंदाजाच्या डोक्यावरून असणाऱ्या सरळ चेंडूला फटकावलं होतं आणि सेफ झोन म्हणता येईल. कारण कैलास सर आपण ज्या वेळेला इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा बघतो ना तर तो सेफ झोन आहे आणि त्या सेफ झोनमध्ये खेळलेला फटका जवळजवळ सीमारेषा पार जात असतो आणि तसाच काहीसा फटका मयूर मांगेला यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि 1 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. ॲक्शन रिप्ले आपण बघतोय टीव्ही वरती, ग्राफिक्स आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी म्हणतील आता राजेश आणि मयूर यांची भागीदारी कुठेतरी रचत असताना आपण बघतोय त्याच्या जोरावरती धावसंख्या आहे 60 वरती 4. नक्कीच स्ट्रेट स्ट्रोक मारायचं म्हणजे बघितलं आपण एक कला असते. आपण बघितलं तर ती टेक्निक वेगळी असते. आपण बघितलं काही फलंदाज ताकदीने त्याचा वापर करतात, काही फलंदाज बघितलं आपण टायमिंगने त्याचा वापर करतात आणि नक्कीच सचिन तेंडुलकर यांच्या आठवणी यात काही शंका नाही. सचिन तेंडुलकर यांचा जो स्ट्रेट स्ट्रोक आणि सचिन तेंडुलकर यांचा तो अप्परकटचा स्ट्रोक, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आठवतील यात काही शंका नाही आहे. यावेळचा पुढचा सामना असेल सँडी स्पोर्ट्स विरार वर्सेस साई सिद्ध इन्फ्रास्ट्रक्चर, यामध्ये होणारा पुढचा सामना असेल. दोन्ही पंचांनी तयार राहायचं आहे. यावेळेला या डावाची समाप्ती होईल त्यावेळेला आपण नक्कीच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. 60 धावा. 5 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 60 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 64 लॉस ऑफ 4 विकेट्स हिअर अँड लास्ट ओव्हर मैदानावरती. शेवटचं षटक बघितलं आपण मैदानावरती. नक्की शेवटचे षटक मार्गस्थ असेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आहे. जवळजवळ 30 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 60 धावा या धावफलकावरती लावल्या जातात. शेवटचं षटक असेल, खाडी एंडकडून गोलंदाजी केली जाईल आणि हाणामारीचे षटक म्हणून ओळखलं जाणार. या शेवटचे षटक हाताळतायत मेहबूब. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा अटेम्प आणि सरळ चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त होते मेहबूबला राजेश यांच्या स्वरूपामध्ये. मुंबई सम्राटचा 6वा गडी बाद होईल राजेश याच्या मार्फत. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी करून त्याच्या खेळीला पूर्णविराम लागताना आपण बघतोय. निराश होतं बघितलं राजेश सारखा फलंदाज, कारण बघितलं आपण स्ट्रोक खेळला होता परंतु गॅपमध्ये तो चेंडू गेला नाही. सरळ बघितला आपण क्षेत्रक्षामध्ये तो हातामध्ये तो चेंडू बघितला आपण निघून गेला. बघा यावेळेस बघितलं आपण सरळ क्षेत्रच्या हातामध्ये आणि क्षेत्रक्षक बिलकुल तैनात होते. बघितला दोन्ही हात तर त्यांनी पुढे केले आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. धावांची गती 60. नक्कीच ज्या वेळेला षटक बघितलं तर शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके आपल्याला बघायला मिळतात. या तोच प्रयत्न होता, ऑनफिल्डला क्लिअर करायचं होतं. जर चेंडू ऑनफिल्डच्या वरून गेला असता नक्कीच सीमारेषा पार आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु थोडी चुकी होते. शॉटमध्ये थोडासा कमीपणा येतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण चेंडूला बघतोय. नक्कीच पहिला सामना बघितला आपण जवळजवळ 47चं ते टार्गेट बघितलं. दुसरा सामना बघितला आपण 55-56चं ते टार्गेट आपण बघितलं. हा सामना किती टार्गेट सेट करेल याच्यावरती देखील नजर आहेत दर्पण. नक्कीच नजर असतील, कारण आजचे सामने बघितले तर खुल्या गटातील सामने आपल्याला बघायला मिळतात. खुल्या गटातील संघ मोठे मोठे खेळाडू या मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि तोच खेळ मैदानाच्या नक्कीच प्रेक्षकांकडून अपेक्षित असेल. यावेळेला आपण नव्याने फलंदाज बघतोय आकाश. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा अटेम्प्ट केला गेला होता परंतु फलंदाजाला ओळखला गेलं. आमचे प्रशांत सर नेहमी म्हणतात की टेलिग्राम मिळाला होता, फॉलो केलं गेलं होतं आणि खोलवर टप्प्यात चेंडू हाताळतो उजवेष्टीच्या बाहेर. लगेच पारितोषिक लगावलं जाते आकाश याच्यासाठी. जर सलग 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते मन्या यांच्याकडून. कैलास सर काय म्हणाल याबद्दल? नक्कीच ऑन साईडला टर्न केला जातोय चेंडू. ड्राईव्ह बघितला आपण कार्पेटच्या पद्धतीने जमीन लगत हा चेंडू निघून जातोय. मात्र 2 धावा. बघा जे काम कधी कधी कुऱ्हाडीनं होत नाही ना ते कधी कधी नखानं होतं. इथे मात्र बघितला मोठा फटका नाही तर छोट्या फटक्याचा वापर आणि 2 धावा लगेच भेटलेत.
या 2 धावांनी धावसंख्या 62 वरती 62 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. लाईफ लाईन आहे सर, सिंगल डबल क्रिकेटची लाईफ आहे आणि ती नक्कीच वेळोवेळी घेतली पाहिजे. जर वेळोवेळी लाईफ लाईन घेतली तर क्रिकेटचा स्कोअरबोर्ड आहे तो कायम राहील. जर स्कोअरबोर्ड रखडून राहिला तर प्रेशर होऊन एखादा चुकीचा शॉट फलंदाज खेळताना आपण बघतोय. दरम्यान आकुटपद्धत चेंडू होता, पाठवायचं होतं ऑनफिल्डच्या डोक्यावरून, परंतु टॉप पेज खालची कडा लागून चेंडू निघून जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक धाव ही सहजरित्या अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 63 वरती 5. 63 वरती 5. काल खारबावचा संघ देखील पुढे आलेला आहे, काल बघितला मेरावडचा संघ देखील पुढे आलेला आहे आणि परवाच्या दिवसात जर विचार केला ना तर NCC नारंगी देखील पुढे आलं आहे आणि 94 कामन देखील पुढे आलं आहे. नक्कीच या संघांकडून चांगला खेळ आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाला आहे. या वेळेला थोडासा पंच करायचा होता, बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होताना बघतोय आपण. मयूर मांगेला यांच्या बॅटमधून हा फटका आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचेल 65 वरती. 5.5 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे सर आणि शेवटच्या एका चेंडूवरती मोठा फटका बघायला मिळेल का? चौकार षटकर येईल का? गडी बाद होईल, सिंगल डबल काय होईल, काही येऊ शकतं आणि त्यासाठी नक्कीच प्रत्येकाची प्रतीक्षा असेल. बघा आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आहे, कारण अगोदर आपण बघितलं 47 55 56 ते टार्गेट बघितलं होतं. लॉफ केला जातोय. दिस इज मयूर मांगेला ऑन फायर. षटकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. 6 धावा या षटकाराने धावसंख्या 71 वरती 71 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 72 धावांचं ते आव्हान आहे. अगदी काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्तानं या मानाच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेकरता या ठिकाणी होत आहे आणि त्याकरता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आता त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ऑफटाईमच्या खूप वाईट जाणार चेंडू पंच आमच्याबद्दल बळत आहेत. योगेशनं वाईट बॉलचा इशारा केला आहे. डबल का दबा 2 गोपी आमच्याबरोबर आहेत. गोपी तुमचंही स्वागत असेल. काही क्षणामध्ये यांचा आवाज या ठिकाणी तुम्ही ऐकणार आहात. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकताच कैलास पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या इनिंगमध्ये आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट आमदार राजनजी नाईक साहेबांचं शुभागमन थोड्याच पाहत या ठिकाणी होतंय. व्यवस्थित फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज बाद, पायच्या रूपानं फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का बसतोय. गोपी अत्यंत महत्वपूर्ण विकेट आहे. अकीबचा खराब फटका. हा फटका बसणारा इथे आता बॅटिंग करणाऱ्या 4-11 छत्तीसगड संघाला आणि इथे गोलंदाजी करत असताना मितेश दरबारनं पहिलं यश प्राप्त केलं. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेला आहे.
72 धावांचं लक्ष इथे सेट केलेलं आहे, त्याचा दबाव इथे नक्कीच असणार आणि त्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केला, पण तो अगदी यष्टीच्या समोर पकडला गेला. आणि ॲक्शन रिप्ले आता पाहूया, ज्या पद्धतीने बॉल पिच केला अगदी यष्टीच्या समोर होता. पंचांकडे हलकंसं अपील झालं आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं LBW आउट. आणि ते पहिला धक्का बसला. आकिब 1 बॉलमध्ये 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. धाव फलकावर 2 धावा आहेत आणि 1 गडी गमावल्या, पण तो प्रश्न असेल आकिबसाठी गरज होती का, तर त्याचं उत्तर येईल गरज नव्हती, कारण ते पहिल्या विकेटसाठी पॉवर प्लेमध्ये एक चांगली भागीदारी करणे गरजेचं होतं. आणि आता समीकरण थोडंसं अवघड होणार आहे फोर्ट 11 चर्चगेटसाठी. प्रशांत सर, गोपी स्टार्ट आपका जो था बिल्कुल आप सीधे बल्ले से नहीं खेले, रचनात्मक तरीके से खेलने की कोशिश, फैंसी स्ट्रोक खेलने का जो प्रयास किया गया उसका खामियाजा भुगतना पड़ा. महबूब नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और मौका मिलेगा महबूब को बल्लेबाजी करने के लिए. अगदी काही क्षणातच या ठिकाणी विद्यमान आमदार आदरणीय राजनजी नाईक साहेबांचं शुभागमन होणार आहे. गेंदबाजी करने के लिए मितेश दरबार इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाते वो चाल मिला, ऑफ टप के काफी बाहर सफल हुए थे. मितेश दरबार में जोरदार अपील जरूर की, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. स्कोर फिलहाल 2 रन 1 विकेट के नुकसान पर. पॉवर प्लेमध्ये नेहमी चांगली गोलंदाजी केली जाते मितेश दरबारकडून आणि आज देखील या मॅचमध्ये पहिलं षटक त्याच्या खांद्यावर सोपवलं गेलं. धाबा इथे रोखायचं होतं आणि तेच काम त्याने करून दाखवले. ओदी विकेटने सध्या चांगली गोलंदाजी तो करतोय. महबूबसाठी पुढचा चेंडू असणार आहे. पुढे सरसावलाय, बॅटची कड घेतली, बॉल जाईल लेग गलीला. शॉट फाईन लेग, लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर आहे. पहिला धक्का मिळाला होता, आता दुसरा धक्का देखील लागलाय. महबूब देखील बॅक टू दी पवेलियन कॉर्न. मितेश दरबार की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. महबूब बैक टू द पवेलियन अपना खाता नहीं खोल पाए और फाइंडिंग पर कोई गति नहीं. अच्छा कैच लपक लिया गया था. मितेश का अच्छा ओवर, प्रभावी गेंदबाजी करे. एक्शन रिप्ले देखिए DBN लाइव पर, कदमों का इस्तेमाल किया. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर खींच के खेलना चाह रहे थे. बल्ले का मोटा सिरा लिया, बाहरी किनारा था और फाइंडिंग पर एक अच्छा कैच. अगदी काही क्षणातच विद्यमान आमदार राजनजी नाईक साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे. रन संख्या 2 रन 2 विकेट के नुकसान पर. अबुल और जाकिर न्यू बैटर मैदान के अंदर है. मितेश की बढ़िया गेंदबाजी, गोपी शानदार गेंदबाजी करे. बैंक बैलेंस है उनके पास. मैंडेटरी पावर प्ले में फोर्ट 11 चर्चगेट के जो बल्लेबाज है सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी नहीं कर पाए. पॉवर प्लेमध्ये फ्लाइंग स्टार्ट देणं इथं गरजेचं आहे, कारण 72 धावांचं लक्ष तुमच्या समोर आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी धावसंख्या तुम्हाला प्रत्येक षटकाच्या दरम्यान रिक्वायर्ड रन रेटवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं होतं, पण इथे थोडासा बॅकफूटवर गेलाय फोर्ट 11 चर्चगेटचा संघ. इथून तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी करणं गरजेचं आहे. मितेश ओव्हर दी विकेटने झाकीर आलाय स्ट्राईक एंडला. पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल, बॅटची कड, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. बॉल फ्लाय झाला, अगदी थोडासा पुढे पडला. रन मिळणार आहे 1 आणि बरोबरच धाव फलक पोहोचलाय 3 वर 2 गडी बाद. गोपी टप्पा खाने के बाद उत्साह मिल रहा है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और इस बार थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आते हुए कट करना चाहते थे, बाहरी किनारा लगा. स्लिप में खिलाड़ी है, उनके आगे गेंद गिरी है. 1 रन के साथ स्कोर फिलहाल 3 रन 2 विकेट के नुकसान पर. मितेश की अगली गेंद राइट आर्म ओवर 2 विकेट. इस बार अच्छा स्ट्रोक है स्क्वायर की तरफ, पीछे कोई खिलाड़ी नहीं है और पैरों पर गेंद थी, उसका फायदा उठाया. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. मितेशने बॉल लेग स्टंपवर टाकला. त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, शपल होऊन खेळला आणि लेग साईडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेला जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे हा चौकार येतो. या चौकाराने थोडीशी संजीवनी मिळेल. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 72चा पाठलाग करत असताना 7 धावा 2 गडी बाद. आता रिक्वायर्ड रन रेट देखील 13 वर पोहोचलाय. समीकरण आहे 30 बॉलमध्ये 65. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या मुंबईचा सम्राट या संघाच्या दिशेने आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी अपेक्षित असणार आहे. पहले ओवर में बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया गया. अब जाकर 30 गेंदों में 65 रनों की जरूरत है और दबाव बनाया मितेश दरबार. एक खराब गेंद थी जो पैरों पर थी, उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. अबुल 5, जाकिर 1 पर बल्लेबाजी करे. स्कोर 7 रन 2 विकेट के नुकसान पर. अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. छोटे कद के खिलाड़ी है लेकिन कहानी हमेशा बड़ी रही है. जयदीप इस पर गेंदबाजी करने के लिए दूर वाले एंड से सामना करेंगे बल्लेबाज जाकिर.
बल्ले का अंदरूनी किनारा और विकेट कीपर का सहारा। क्या ये कैच कंप्लीट हुआ योगेश? टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे, टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे। थोड़ी दुविधा थी इसीलिए इनका हाथ जो है ना ऊपर नहीं चला गया, नहीं तो एक बार फिर उंगली खड़ी हो जाती। थोड़ा वक्त लिया और देखा कि थोड़ा डाउट है, तो चलिए अपने पास टेक्नोलॉजी है उसका इस्तेमाल हो रहा है। 7-2 विकेट के नुकसान पर और कुछ देर के लिए आपको रुकना पड़ेगा। जयदीप बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, हमेशा चर्चित रहे हैं, चर्चा में रहे हैं। करंट 107 का है और गोपी रिक्वायर्ड 113 का है। तो यहाँ इस मुकाबले में मॅच पोर्ट 11 चर्चगेट के लिए थोडा फसा। इथून देखील हा सामन्यामध्ये कमबॅक केलं जाईल, परंतु त्यासाठी गरजेचे आहे तुमच्या बॅटमधून धावा येणं। तुमच्या हातामध्ये किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाहीये, या ब्रँडेड बॅटमधून तुम्ही धावा किती काढता याला महत्त्व आहे। तर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे। 7-2 आहेत, पण इथे सुरुवात झाली जीडी अर्थात जयदीपच्या पहिल्याच बॉलवर कुठेतरी थोडासा निराशाजनक हा शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिले देखील, परंतु जर विकेट आली तर मात्र पुन्हा दडपण असेल आणि ते जीवनदान मिळालं तर मात्र नक्की एक चांगली खेळी साकारण्याची संधी निर्माण होणार आहे। रिक्वायर रन रेट 13 वर पोहोचलाय। 30 बॉलमध्ये 65 असं समीकरण असताना आता तिसरे पंच इन ॲक्शन आहेत। पडताळणी करतायत या चेंडूची, दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी अगदी काही क्षणांमध्ये DBN लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर असेल। 7-2 हादरे दिले तर पॉवर प्लेमध्ये मितेश दरबारने खूप चांगली सुरुवात केली, धावा तिथे रोखल्या, 2 विकेट्स त्याने घेतल्या आणि पॉवर प्लेमध्ये 2 षटकं ज्या वेळेला तुमच्याकडे मोठी धावसंख्या चेस करण्यासाठी असते तिथे सुरुवात चांगली देणं गरजेचं असतं। अंडरस्टँडिंग क्रिकेट तुम्हाला खेळायचं असतं, परंतु जर आपण पाहिलं तर 4-11 चर्चगेट हा संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय। कमबॅक करणं प्रशांत सर गरजेचं असणार आहे। जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा, डिसीजन पेंडिंग है। टीवी अंपायर क्या सिग्नल देने वाले वो देखना बहुत जरूरी। सैंडे स्पोर्ट विरार साई स्थित इंफ्रास्ट्रक्चर विजय 555 आपको टॉस के लिए तैयार रहना है। अगदी काही क्षणातच या ठिकाणी विद्यमान आमदार राजनजी नाईक साहेबांचं शुभागमन होणार आहे। ये एक्शन रिप्ले देखिए, जिस तरह से ये कैच पकड़ने का प्रयास किया गया था। TBN लाइव पर एक्शन रिप्ले आपको दिखाया जा रहा है। क्या गेंद इस बार जमीन पर लगी है, इसलिए योगेश थोड़ा सा दुविधा में थे। अंपायर ने टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया था और अब चक्कर डिसीजन बिल्कुल आने वाला है थोड़ी देर के बाद। नॉट आउट, गेंद जो है ना बिल्कुल लगी है जमीन पर और उसके बाद में हल्का सा अपील किया था। विद्यमान आमदार राजनजी नाईक साहेबांचं शुभागमन काही क्षणातच होता आहे। धारगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेसिडेंट NC चषक 2025 क्रिकेट का महासंग्राम। गेंदबाजी करेंगे गेंदबाज जयदीप, सामना करेंगे जाकिर। ऑन साइड पर गेंद को लॉकआउट क्षेत्र में खेला जाता, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, स्क्वायर की तरफ चले गए, गेंद को फील्ड किया गया, 1 रन देने का मौका। स्कोर इसी के साथ 8 रन 2 विकेट के नुकसान पर। गोलंदाजी चांगली केली जाते, काही फटके तुम्हाला बनवावे लागणार आहेत, काही फटके तुम्हाला इन्व्हेंट करावे लागतील। पण जयदीप बोंडिवले नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आहे, तो तेवढी संधी देईल का हा प्रश्न आहे। या वेळेला पहा दांडी गोल केले, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आणि त्यानंतर अब्दुलची दांडी गोल केली जाते। तिसरा धक्का बसतोय 8 या धावसंख्येवर 4-11 चर्चगेटला। पांच रन उनकी पारी समाप्त हुई। एक्शन लिप में देखिए जयदीप की गेंदबाजी बहुत बढ़िया, छोटे कद के खिलाड़ी है लेकिन कहानी मैंने कहा कि हमेशा बड़ी है। बहुत बढ़िया गेंदबाजी, थोड़ा सा हटकर बल्लेबाजी करना चाह रहे थे और इस बार सुंदर गेंद स्टंप के अंदर आई है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन जयदीप द्वारा। स्कोर इसी के साथ 8 रन 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, जाकिर 2 पर बैटिंग कर रहे हैं, बैटर आए हैं सुनील बल्लेबाजी करने के लिए। जयदीप का अच्छा ओवर घट रहा है, गोपी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 3 गेंदों में केवल 1 रन और बहुत महत्वपूर्ण 1 सफलता इन्होंने प्राप्त की है। फ्लैग टेपर खिलाड़ी 1 गली 1 पॉइंट एक्स्ट्रा कवर, 1 खिलाड़ी फिलहाल मिडअप पर मौजूद है और लेग पर गेंद है, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है और बल्लेबाज सुनील खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं। सटीक लाइन के साथ सदी हुई गेंदबाजी जयदीप द्वारा।
उजव्या हाताच्या बॅटरसाठी सातत्याने चांगले लेग कटर हा गोलंदाज टाकत असतो आणि त्याचाच नजराणा इथे पेश केला. पुढ्यातून बॉल वळवला आणि या बॉलने हाय हॅलो देखील केलं. बॅटरला डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू उलट दिशेने खेळाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीप कव्हरमध्ये फिल्डर आहे. रन मिळेल फक्त एक. सिंगल मिळते सुनीलला आणि बरोबरच सुनीलचं खाते इथे उघडलंय. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 9. विकेट गेल्या 3. हे 3 विकेट ज्या गेलेल्या आहेत त्या कुठेतरी दडपण निर्माण करणाऱ्या असतील प्रशांत सर. पण हे दडपण मागे झुगारायचं असेल तर एका खेळाडूला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. जी हाँ, और उसके साथ वो बड़ी पारी की जरूरत है. जयदीप फुल टॉस गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. 4 रन. जाकिर का बल्ला बोध रहा है. खराब गेंद पर अच्छा स्ट्रोक, सही नसीहत, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. लो फुलटा सुद्धा फक्त दिशा दिली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पोहोचलाय. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. बरोबरच पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. 72चा पाठलाग करत असताना 13 धावा 3 गडी बाद. आता समीकरण येऊन पोहोचलंय. रिक्वायर्ड 14.75चा आहे आणि येणारी 24 चेंडू जिंकण्यासाठी 59 डावा. इथून देखील सामना बनवू शकतो पण त्यासाठी फटकेबाजी गरजेची आहे. चौथ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी तुम्हाला करणं गरजेचं राहील. आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. समालोचन एंड कडून, समालोचन बॉक्स एंड कडून, कमेंट्री बॉक्स एंड कडून बोलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. ध्रुव शर्मा देखील एक मातबर गोलंदाज आहे. समोर असेल सुनील. 2 बॉलमध्ये 1 वर घेतोय. जाकीर पोहोचलाय 6 वर. आणि आता तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत. एलिव्हेशन. बॉल खाली आलाय. अभिषेक बॉल सोडणार नाहीये. झेल टिपलाय. चौथा धक्का बसतोय. फलंदाज होईल बाद. 13ला 4. तीन गेंदों का सामना किया. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे विशाल. लेकिन देखिए सुनील की पारी कैसे समाप्त हुई है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. ऑन साइड पर खड़े खड़े गेंद को खेलना चाहते थे. गेंद ऊपर चली गई तारामंडल में और गेंद के नीचे खिलाड़ी है. बहुत ही अच्छा कैच अभिषेक आंगने का. ध्रुव शर्मा को विकेट मिला. 13 for 4. पारी में से लड़खड़ा रही है. यहाँ से बेहतर प्रदर्शन करने की जरूरत होगी बल्लेबाजों को. जाकिर का साथ देना होगा. जाकिर 6 पर केंद्र 4 गेंदों का सामना किया. विशाल नए बैटर है. हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है. 23 गेंदें और 59 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विशाल. विशालला विशाल कामगिरी करणं गरजेची राहणार आहे. दुसऱ्या बाजूला जाकीर ज्याचा तुम्ही उल्लेख केला 6 वर घेतोय विशालसाठी पहिला बॉल. फुले लेनचा होता. पुन्हा लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे अभिषेक. बॉल सोडणार नाहीये. या खेळाडूने देखील प्रभावित केले. लेदर क्रिकेटचा भरपूर प्रदीर्घ अनुभव आहे परंतु तेवढंच चांगलं टेनिस क्रिकेट तो नेहमीच खेळत असून इथे या दुसऱ्या डावमध्ये मागच्या बॉलवर त्याने झेल टिपला. या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग केली. एक धाव मिळते. धाव फलक 14 वर पोहोचलाय. 4 गडी बाद. सुंदर गेंदबाजी ध्रुव शर्मा द्वारा. 22 गेंदें 58 रनों की जरूरत है. 14 विकेट के नुकसान पर. इस बार आगे गेंद आउटसाइड पर खेल दिया. बॉर्डर पर मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड किया गया. मयूर इस वक्त लोकल बॉय होम ग्राउंड पर इस वक्त का इनको खेलने का मौका मिला. 21 गेंदों में 57 चाहिए. सफलता का एक नियम है अनुशासन, परिश्रम और संयम. बहुत इंपॉर्टेंट. बहुत अच्छी गेंदबाज इस वक्त ध्रुव शर्मा द्वारा. 21 बॉलमध्ये 57 पाहिजे. सामना अजूनही जिवंत आहे दोन्ही टीमसाठी. आडव्या बॅटनी पूल करायचा होता. लवकर कमिटेड झाला आणि त्यामुळे चांगलं टायमिंग जुळलेलं नाही आहे. बॉल चालली लॉंगआउटला. इथे देखील एकच धाव इथे 20 चेंडूमध्ये 56 हे समीकरण प्रशांत सर आपण पाहिलं तर 3 ते 4 मोठे फटके इथे आले तर कमबॅक होऊ शकेल आणि तोच प्रयत्न जाकीर आणि विशालला करायचा आहे. थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ परंतु इथून जर फटकेबाजी झाली तर कमबॅक होऊ शकेल. गोलंदाज ती संधी देत नाहीये हे मात्र पाहायला मिळतंय. ओहो चांगली लाईन आहे. जसा बॉल पडला प्ले अँड मिस. उंची नव्हती या बॉलला. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु कोणताही टायमिंग नाहीये. डॉट बॉल येतोय. 19 गेंदें 56 रनों की जरूरत है. बल्लेबाज जाकिर 7 पर बल्लेबाजी कर रहे. 6 गेंदों का सामना किया. विशाल का स्ट्राइक रेट 100 का है. थर्ड पॉइंट. एक्स्ट्रा कवर और कवर पर खिलाड़ी मौजूद है. शपलों के खेलने की कोशिश. पाते बने जोरदार अपील गेंदबाज शर्मा द्वारा.
अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं है। ओवर समाप्त 3 ओवर के बाद 16 रन 4 विकेट के नुकसान पर। अपनी तो जैसे गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में मुंबईच्या सम्राट के गेंदबाजों द्वारा। चित्र संपूर्ण आपल्या समोरच दिसते। 16ला 4 गेलेत म्हणजे पूर्णपणे दडपणामध्ये हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय। पण आता इथून पुढे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य ते पूर्ण करत असताना फटकेबाजी करावीच लागणार आहे। चौथ्या षटकाला सुरुवात। पहिला चेंडू लो फुलटॉस होता, ऑन साईडला लॉफ्ट केलाय। डीप मिड विकेटमध्ये फिल्डर आहे, रन मिळेल फक्त एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। चांगली फिल्डिंग होती, सिंगलने सुरुवात झाली, धावा झालेली आहे स्कोर कार्डवर 17, 4 गडी बाद। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार करने का समय है। जाकिर और विशाल को राजी गेंदबाजी कर रहे हैं और दबाव अभी तक गेंदबाजों ने बनाया, मोमेंटम गेंदबाजों के पास है मुंबईचा सम्राट। इस बार हवा में गेंद बहुत खूबसूरती के साथ गेंद को हुक किया, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी 4 रनों के लिए। दिशान गेंद पर अच्छा स्ट्रोक। ऊपर गेंद थी, लेग स्टंप की तरफ थी, मौका मिला बल्लेबाज को बाजू खोलने के लिए। इस बार ड्राइव किया, स्ट्राइक कमर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। लो बुल टॉस गेंद पर एक अच्छा स्ट्रोक बैटर जाकिर का। एंड नाउ स्कोर 20/2 पर पोब। प्रतियोगिता की बात करें तो आज का चौथे दिन का खेल है। गोपी और राजा गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक 3 गेंदों में 6 रन जिन्होंने खर्च किए हैं। कोणती जास्त संधी दिलेली नाहीये गोलंदाजांनी। प्रत्येक गोलंदाजाने जे आपलं काम होतं ते अगदी जबाबदारी पूर्ण चांगल्या पद्धतीने केली आहे। यावेळेला देखील लॉफ्टी ड्राईव्ह पाहायला मिळते, लॉंग ऑनला जाईल बॉल, डीपमध्ये फिल्डर आहे, 1 रन मिळते। एकेरी बरोबर स्ट्राईक रोटेट होणार आहे आणि एकेरी धावेने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावा झालेल्या आहेत इथून 23, 4 गडी बाद, 24 बॉल आणि इथून पाहिलं तर 49 धावा। हे समीकरण प्रशांत सर पाहिलं तर शक्य आहे आणि पाहिलं तर अशक्य आहे, पण ते शक्य करायचं असेल तर चांगली बॅटिंग गरजेची आहे। गोलंदाज तयार, ओटी विकेटने। लो फुलटॉस होता, ऑन साईडलाच खेळलाय, एलिव्हेशन आहे, फिल्डर आहे तिकडे अभिषेक, झेल टिपतोय, आणखी एक विकेट, 5वा हादरा बसतोय। 23 या धावसंख्येवर 5। अपनी तो समाप्त 10 गेंदों में 12 रन। वो निराश मन के साथ डगआउट की तरफ आ रहे हैं और देखिए विकेट किस तरह से गिर गया। राजा लो फुल टॉस गेंद थे, गेंद से बिल्कुल बल्लेबाज दूर थे, डिप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया था, मिड विकेट पर एक आसान कैच। जाकिर की पारी समाप्त। नी बल्लेबाज गजेंद्र नाउ स्कोर 23 for 5, 23 रन 5 विकेट के नुकसान पर। राजा 5 गेंदों में 7, एक बहुत महत्वपूर्ण विकेट। टारगेट 72 रनों का, लक्ष्य बहुत दूर है, कुबे का पानी बहुत गहरा है। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है, टपकाते गेंद अंदर की तरफ आई, बैकफुट में चले गए, गेंद को खेलते कवर पर दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। 4 ओवर 24, 5 विकेट के नुकसान पर 4 चर्चगेट। जीतने के लिए लक्ष्य है 72 का। स्क्रीन पर देखिए एक बार फिर धीरज धनंजय हमें बताएंगे कि अब कितने रन चाहिए। 12 गेंदों का खेल आना बाकी और 12 गेंदों में 48 रनों की जरूरत है। समय हो गया डीजे मास्टर का, एक गाने के साथ वापस आए। चार वर खेळतोय, त्यानंतर पहा गब्बर 1 बॉलमध्ये 1 वर खेळतोय आणि त्यामुळे इथून जर आपण पाहिलं तर 12 मध्ये 48 म्हणजेच मोठ्या फटक्यांची गरज आहे। 24 ला 5 आहेत आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी मितेश दरबार
कमेंट्री बॉक्स इन करून गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. 5व्या षटकाला सुरुवात होईल. पहिला चेंडू ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर होता. लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग चांगलं जुळलेलं नव्हतं. त्याबरोबरच सिंगल मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केले आणि बरोबरच धाव फलक देखील पोहोचलाय. स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळते 25 धावा 5 गडी बाद. प्रशांत सर, एकेरी दुहेरी धावांनी काही आता होणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावाच लागणार आहे. बिल्कुल, यहाँ से मेहनत करनी होगी. ओ ये क्या कर रहे हैं? मितेश दरबार की इनके करियर की सबसे खराब गेंद है. अनुशासन के लिए जाने चाहते हैं. ये तोहफा है और ये गेंद एक्शन रिप्ले में दोबारा देखें. मेरे हिसाब से मितेश दरबार ने बहुत साल से क्रिकेट खेली है. ये सबसे खराब गेंद होगी इनकी, उनके करियर की. व्हाइट बॉल देखिए कहाँ गेंद है. व्हाइट बॉल या नो बॉल, नो बॉल का इशारा और कहाँ गेंद गिरी है. वैसे ये अनवांटेड चीज है, कोई करना नहीं चाहता. व्हाइट बॉल नहीं डालना चाहता, नो बॉल डालना नहीं चाहता. अब जाकर नो बॉल का इशारा. विकेट के बाहर गेंद गिरी है, विकेट के बाहर गेंद गिरी है, इसीलिए योगेश ने नो बॉल का इशारा किया. यह मौका है बल्लेबाज को कमबैक करने का. इसी ओवर को बड़ा कीजिए. इसी ओवर में एक बार फिर 3-4 बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. विशाल और बल्लेबाज गब्बर. टिप ऑफ टर्म के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. विकेट कीपिंग थोड़ी सी खराब रही है और हड़बड़ाहट है. सिंगल लेने का प्रयास नॉन स्ट्राइकर से गब्बर ने किया था. विशाल रन लेने के लिए तैयार नहीं थे. अब आस्किंग रन रेट 25.20 का. इसका मतलब अब बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर है. कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. मितेश दरबारचं मागचा चेंडू त्यांनी भरपूर बाहेर टाकला, परंतु त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर कोणतीही पडझड होऊ दिलेली नाही आहे. हे महत्त्वाचं असतं. आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साईडला खेचून आणलाय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये बॉल जाईल तिथे फिल्डर काही रन मिळते. फक्त एक सिंगल बरोबरच धाव फलक आता पोहोचलाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 31 धावा 5 गडी बाद. 9 चेंडू आणि 41 धावा. हे समीकरण मात्र इथे अवघड बनलंय. मितेश दरबारच्या समोर आता स्ट्राईक एंडला असणार आहे गब्बर. 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय आणि गब्बरला इथे नक्कीच ज्या पद्धतीने त्याचं नाव आहे ते तसंच काम करावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर निघाला बॉल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होते. अतिरिक्त धावेबरोबरच धाव फलक पोहोचला आता 32 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू आणि 40 धावा. प्रशांत सर, इथून थोडंफार बॅकफुटवर गेलाय संघ असं म्हणायला हरकत नाही आहे. लेकिन एक तो बड़े स्ट्रोक बिल्कुल आएंगे तो मजा आएगा मुकाबले में. एक बार सही होना है गब्बर को. ऑफ टर्म के बाहर गेंद हवा में है. गेंद के नीचे खिलाड़ी मितेश दरबार हमेशा शिकार करते हैं, शिकार करने के लिए जाने जाते हैं. बहुत ही शानदार गेंदबाजी. गब्बर का विकेट. 2 रन बना के गब्बर बैक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षण सेट केलं होतं. फिल्डिंग जशी सेट केली आणि त्या फिल्डिंगला साजेसा बॉल टाकला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया कशा पद्धतीने इथे गब्बर बाद झाला होता. कांड्याचा चांगला वापर केला. थोडंसं साईड ॲक्शनने टाकला. आउटसाठी ऑफ स्टंपच ठेवला होता बॉल. टप्पापर्यंत बॉलवर जास्त उसळी नव्हती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मात्र प्रॉमिसिंग नव्हता. झेल टिपला गेला. 6वा धक्का बसतोय. 32ला 6 आहेत. इथून रिक्वायर्ड रन रेट 30 वर पोहोचलाय. चेंडू शिल्लक असणार आहे तुमच्याकडे आता 8 आणि 8 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 40. नवीन फलंदाज मैदानामध्ये करीम आलाय. करीमसाठी पहिला बॉल. फुल टॉस होता. ऑन साईडलाच खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर. आणखी एक विकेट मिळते. तू चल मी आलोच. फलंदाज होतोय बाद. 7वा धक्का बसलाय. टीम चले गए और बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं. आज कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन गेंद को कहाँ आपने खेला जहां मयूर है जो बहुत बढ़िया काम कर रहे हैं. बहुत अच्छा कैच मयूर का. स्कोर 32 रन 7 विकेट के 4 शिकार किए. 4 विकेट चटकाने वाले गेंदबाज है. क्या वो पाइपर पूरा करेंगे? इश्तियाक को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए और गोपी अभी तक 11 गेंदों का खेल हुआ है. खास करके मितेश के लिए 15 रन दिए हैं और 4 विकेट आपने प्राप्त किए हैं.
करंट रेट 6.02 का है। रिक्वायर्ड रेट 34.29। पैरों पर गिनती, ब्रॉकर में गेंदबाजी, अनुभव इनके पास में। तेज दरबार का बहुत ही अच्छा ओवर है, 1 रन आपको जरूर मिलेगा। अब में तेज दरबार 2 ओवर 16 रन 4 विकेट, आपने किए 4 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। मितेश ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। एक्सीलेंट बॉलिंग में मितेश दरबार, स्कोर 33, 7 विकेट के नुकसान पर मितेश दरबार के 4 विकेट। 4 विकेट देखिए, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और इन्होंने शानदार गेंदबाज रत्नात्मक खेला जब विकेट के सामने पाएंगे बल्लेबाज। पहला विकेट, उसके बाद में कदमों का इस्तेमाल किया, गेंद फाइनल के क्षेत्र में चले गए, कहा गया गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट। और एक बार फिर देखे दूसरे ओवर का जो स्पेल था बहुत बढ़िया, ऑफ स्टंप के बाहर गेंद को पॉइंट के ऊपर से खेलना चाहता था, गेंद गली पर चली गई और अच्छा कैच। और ऑन साइड पर फुल टॉस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर खेलना चाहते थे, हमला किया, शिकार बन के आप डगआउट की तरफ चले गए। मितेश दरबार के 4 विकेट आपने इस मुकाबले में देखे। मयूर अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं, दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है और गोपी मोमेंटम गेंदबाज के पास है। बहुत बढ़िया गेंदबाजी मितेश दरबार की। गोलंदाजांनी फलंदाजीचं कंबरट मोडलं असं म्हणायला हरकत नाहीये। शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत आणि 39 धावा इथे बनवायचे आहेत। पहिलाच बॉल जोरदार बॅट फिरवली आहे, कनेक्शन चांगलं नाही आहे, बॉल चला मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। एकेरी बरोबरच धाव फलक पोहोचले आता 34 वर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। इथून चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी भरपूर धावा पाहिजेत, 38 धावा, म्हणजे इथून आता थोडंसं कठीण बनलंय 4-11 चर्चगेटसाठी। ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला बॉल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, जवळपास 4-5व्या स्टंपवर बॉल टाकला आणि तिथून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय बॉल। आणखी एक डॉट बॉल आपण पाहणार आहोत या षटकामध्ये। हा डॉट बॉल आला, पहिल्या बॉलवर 1 धाव घेतली गेली, दुसऱ्या बॉलवर कोणतीही धाव नाही आहे। मयूर जो लोकल बॉय आहे या क्रीडांगणाचा, या मैदानाचा, ज्याला खडानखडा अंदाज आहे, त्याच्या विरोधात मात्र खेळत असताना विशाल बीट झालाय। पुन्हा चांगला बाउन्सर टाकला गेलाय, खांद्याचा वापर, यावेळेला अतिरिक्त बाउन्स होता, टर्न देखील बॉल झालाय, बरोबरच पंचांनी इशारा केलाय हा वाईट बॉल आहे, एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। धाव फलक पोहोचले आता स्कोर कार्डवर 35 धावा आहेत, 7 गडी बाद। शेवटची 4 चेंडू शिल्लक आहेत, 72-72चं टार्गेट होतं। रेग्युलर इंटरव्हल्समध्ये ज्या पद्धतीने विकेट घेतल्या, खास करून आपण पाहिलं तर मितेश दरबार यावेळेला देखील फटका फसलाय, बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये, विकेट मात्र मिळते। बरोबरच 8वा धक्का लागतोय 35 या धावसंख्येवर। 4-11 चर्चगेटला इथे बसलाय 8वा धक्का। आणि तो आता बाद झालाय, 35ला 8 आहेत। पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय मुंबईचा सम्राट या टीमने। आता 3 बॉलमध्ये 37 बनवायचे, तिथून औपचारिकता पूर्ण केली जाईल, विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे। मयूरच्या खात्यामध्ये विकेट, 3 बॉलमध्ये 2 धावा, त्याने 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट घेतल्यात। सँडी स्पोर्ट मिरार साईसिद इन्फ्रास्ट्रक्चर विजय 555 आपण तयार आहात टॉससाठी। या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर कामगिरी मुंबईचा सम्राट टीमकडून 35 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात, 36 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावांचा आव्हान आहे। आणि अशा वेळेला मैदानावरती अगदी पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशा पद्धतीने आज 4-11 चर्चगेटचा संघ या मैदानावरती कोसळलाय। फुले लेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव येथे मिळते आणि बरोबरच आता शेवटचा बॉल येथे शिल्लक असणार आहे। धावा झालेल्या आहेत 37 धावा झालेल्या आहेत, 37। शेवटचा बॉल शिल्लक आहे, सामन्यामध्ये आता औपचारिकता पूर्ण केली जाईल। 1 पाऊल शेवटचा बॉल असणार आहे या मॅचचा। 4-11 चर्चगेट 37ला 8 आहेत। शेवटच्या बॉलवर हुक केलाय बॉल, स्क्वेअर लेगला जाईल, डीपमध्ये फिल्डर आहे, रन मिळेल, फक्त रन इथे घेतली जात नाहीये आणि बरोबरच ही मॅच इथे समाप्त झालेली आहे 6 षटकानंतर। 72 अर्थातच 72 धावांचं लक्ष्य होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना 37 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे 4-11 चर्चगेटने बनवल्या आणि या सामन्याचा निकाल आपल्या समोर आहे। मुंबईचा सम्राट
संघ इथे जिंकलेला आहे आणि या सामन्याचा जर आपण पाहिला तर सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच आहे मितेश दरबार. 2 षटकं 16 धावा आणि 4 विकेट ज्याने घेतल्या आणि पूर्णपणे या ठिकाणी 4-11 चर्चगेटला बॅकफुटवर घेऊन गेला तो अर्थातच मितेश दरबार ठरलाय सामनावीर. जाऊया आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी जिथे प्रशांत आदवडे सर जोडले जाणार आहेत. ओ टी यू सर. थँक्यू.